नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ऊस न वापरता घरच्या घरी 5 मिनिटांमध्ये होणारा ऊसाचा रस। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे पाहताय तुम्ही, खरंच खूप छान आणि सुंदर दिसत आहे, तेवढाच तो चवीला सुद्धा खूप छान लागतो। तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये पुदिन्याची पाने घालायची आहेत। तर 20 ते 15 पुदिन्याची पाने घालून घ्यायची, अर्धा इंच आल्याचा तुकडा, अर्धा लिंबाचा रस घालायचा आणि इथे मी गूळ घालून घेते। तर गूळ इथे अर्धी वाटी घालायचा आहे, कारण ऊसाचा रस गोड असतो, त्यामुळे इथे मी अर्धी वाटी गूळ घालून घेते। गूळ घातल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आणि हे मिक्सरमधून छान असं फिरवून घ्यायचं आहे। तर इथे मी मिक्सरमधून व्यवस्थित फिरवून घेतलं आणि ते पाहताय मस्त असं दिसत आहे। तर यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे। तर इथे मी थंड पाणी घेतलेलं आहे आणि 5 ते 6 आईस ट्यूब घालायचे आणि हे झाकण लावून मिक्सरमधून प्लस मोडवरती रंग बदलेपर्यंत फिरवून घ्यायचं आहे। तर इथे मी फिरवून घेतले आणि एका ग्लासमध्ये हा ऊसाचा रस काढून घेते। तर इथे पाहताय छान असा ऊसाचा रस आपला दिसत आहे, खूप मस्त दिसतोय आणि घट्टसर असा आपला हा ऊसाचा रस तयार झालेला आहे। तर घरच्या घरी अशा पद्धतीने तुम्ही दुपारच्या वेळी उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने ऊसाचा रस करून पहा, खरंच खूप छान होतो आणि चव ऊसाच्या रसा एवढीच लागते, अजिबात त्यामध्ये काहीच फरक वाटत नाही। आणि 1 ते 2 आईस ट्यूब वरून घालून घ्यायच्या आणि हा ऊसाचा रस आपला तयार झालेला आहे। रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।